27 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या सेट परीक्षेचा जो पेपर क्रमांक 1 होता अनिवार्य, तो जो जवळपास सर्वच विषयांसाठी अनिवार्य असा पेपर आहे. तर पेपर क्रमांक 1 ची काही संभाव्य उत्तरसूची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर अधिक योग्य प्रकारे जी प्रमाणित उत्तरसूची येईल ती आल्यावर तर बरेचसे आपल्याला या ठिकाणी प्रश्न आपले उत्तरसूची क्लिअर होणार आहे. पण त्या अगोदर आपण एक संभाव्य उत्तरसूची देण्याचा या ठिकाणी मी यूट्यूबवर प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी पेपर फर्स्टचा जो आपण या ठिकाणी हा 20 सेट आहे. तर या ठिकाणी आपण तो पेपर फर्स्टचा आपण या ठिकाणी काही उत्तरे या ठिकाणी आपण संभाव्य उत्तरे पाहूत. तर या ठिकाणी उतारा आलेला होता. उतारावर आधारित जे प्रश्न होते प्रश्नपत्रिका 1चे, तर या ठिकाणी पाहूत. तर पहिला प्रश्न होता उतार्यावर आधारित, प्राणी सृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होतं नैसर्गिक संतुलन. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1चं उत्तर या ठिकाणी आहे डी, नैसर्गिक संतुलन. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 होता, माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणी सृष्टीकडे फिरू शकत नाही. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे बौद्धिक ऱ्हास. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2चा अचूक उत्तर आहे बौद्धिक ऱ्हास, पर्याय क्रमांक ए. तर प्रश्न क्रमांक 3 होता, खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, निसर्गातीतता. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 3चं पर्याय क्रमांक बी, निसर्गातीतता हा अचूक उत्तर पर्याय असू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, माणसाच्या भौतिक गरजा या रिकामी जागा. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी मानवसृष्टी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित. तर पर्याय क्रमांक बी हा योग्य उत्तर असू शकतो. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय आहे. तर पर्याय क्रमांक 1, सामाजिक वास्तवता. हा पर्याय अचूक असू शकतो. तर पुढील प्रश्न आहे, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर भर देतात. तर कशावर देतात. तर पर्याय क्रमांक 1, ग्राहकाच्या वर्तन बदलावर. 6 प्रश्न क्रमांकाचं अचूक उत्तर आहे ए, ग्राहकाच्या वर्तन बदलावर. तर पुढील प्रश्न क्रमांक 7 आहे, संप्रेषण चक्रामध्ये प्रेक्षकांची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात. तर या ठिकाणी संग्रहण, सुसूत्रीकरण आणि सांकेतीकरण आणि प्रक्षेपण. पर्याय क्रमांक ए हा अचूक उत्तर असू शकतो प्रश्न क्रमांक 7चं. तर पुढील प्रश्न क्रमांक 8, संप्रेषण चक्राचे प्रेक्षक, संदेश, ग्राहक हे घटक असतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, प्रत्याभरण हा अचूक उत्तर 8 क्रमांकाच्या प्रश्नाचा असू शकतो. तर पुढील प्रश्न क्रमांक आहे 9, पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, क्षैतिज हॉरिझॉन्टल संप्रेषण हे अचूक उत्तर असू शकतं. आता पुढचा प्रश्न क्रमांक आहे तर 10 नंबरचा, बहुसंख्य श्रोते, बहुजिन्सी विस्तारित श्रोते व ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत. तर कोणते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, प्रभावी माध्यमाची या ठिकाणी वैशिष्ट्ये आहेत, प्रभावी माध्यम. तर या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक 11 ते 25 ही अंक गणितीय तार्किकता व बुद्धिमत्ता या घटकावर आधारित प्रश्न आहेत. तर ते आपण पुढच्या भाग 2 मध्ये पाहूता. तर या ठिकाणी आता 25 क्रमांकाच्या पुढचा 26 क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूता. तर 26 क्रमांकाचा प्रश्न होता, या ठिकाणी ट्राय या शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. तर या ठिकाणी बी हा अचूक पर्याय आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. हा ट्रायचा काय आहे, फुल फॉर्म आहे. तर या ठिकाणी 26चं अचूक उत्तर बी असू शकतं. आता पुढचा जो 27 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला. तर या ठिकाणी 27व्या क्रमांकाचं अचूक उत्तर हे सी असू शकतं. या ठिकाणी 2000 साली माहिती तंत्रज्ञान कायदा भारतात अंमलात आला. हा पर्याय क्रमांक अचूक असू शकतो. तर पुढचा आता प्रश्न आहे 28 क्रमांकाचा, भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली. तर या ठिकाणी 28व्या क्रमांकाचा अचूक उत्तर आहे विजय भटकर यांनी भारताच्या पहिल्या परमसंगणकाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर आता 28 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी 29 क्रमांकाचा तो असा आहे,
महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे? तर या ठिकाणी 29व्या क्रमांकाचं अचूक उत्तर आहे सरल. या ठिकाणी अनिवार्य माहिती ही विद्यार्थ्यांची महाराष्ट्र सरकारने ही विद्यार्थ्याची माहिती अनिवार्य सरल या संकेतस्थळावर केलेली आहे. तर या ठिकाणी 29चं उत्तर बी असू शकतं. आता पुढचा जो प्रश्न आहे 30 क्रमांकाचा, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर याचं अचूक उत्तर आहे बी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. म्हणजे तीच प्रश्नाचं हे अचूक उत्तर हे बी असू शकतं. आता पुढचा जो प्रश्न आहे 31 क्रमांकाचा, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 शेतीतील कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट होऊ शकत नाही. 31चं अचूक उत्तर हा ए असू शकतं. आता पुढचा जो 32 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, सन 1992 मध्ये रिकामी जागा येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधी परिषद भरली होती. तर याचं अचूक उत्तर आहे ए रिओ डी जानेरो ही अचूक उत्तर असू शकतं. 32 क्रमांकाचं ए हे अचूक उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न आहे, मानवी व प्राणीपेशी अवयव व दूषित शरीर अवयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट रिकामी जागाच्या साहाय्याने लावली जाते. तर या 33व्या क्रमांकाचं अचूक उत्तर आहे इन्सिनरेशन. 33व्या प्रश्नाचं अचूक पर्याय डी असू शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे 34 क्रमांकाचा, डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण म्हणजे वृक्षाचा ऱ्हास असू शकतो, मातीचा ऱ्हास असू शकतो, डोंगरकडा कापणे हा सुद्धा असू शकतो. म्हणजे वरील सर्व डी. तर 34व्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे डी वरील सर्व या ठिकाणी असू शकतं. आता जो पुढचा जो प्रश्न आहे 35व्या क्रमांकाचा तो असा आहे, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ग्वाल पहरी गुरुग्राम या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. 35चं अचूक उत्तर ए असू शकतं. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 36, वसू ही पदवी कोणत्या पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला रिकामी जागा इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे? तर याचं अचूक उत्तर आहे 12. पर्याय क्रमांक 36चं ए अचूक उत्तर आहे 12. तर पुढचा जो प्रश्न क्रमांक आहे 37, तर विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी सोडून इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केलेली आहे. तर 37चं अचूक उत्तर आहे ए पर्याय क्रमांक ए. तर या ठिकाणी 180 दिवस इतके कामाचे दिवस हे असावेत ही शिफारस केलेली आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे 38 क्रमांकाचा, उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका होय. तर या ठिकाणी प्रमुख भूमिका काय आहे? तर विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. पर्याय क्रमांक सी हा अचूक उत्तर 38चा असू शकतो. या ठिकाणी 39 प्रश्न क्रमांक, राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था या ठिकाणी स्थापित केलेली आहे. तर 39चं अचूक उत्तर असू शकतं नागपूर. पुढचा जो प्रश्न आहे 40 क्रमांकाचा, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. तर या ठिकाणी 40चं योग्य उत्तर पर्यावरण शिक्षण हा योग्य उत्तर पर्याय क्रमांक असू शकतो. आता या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो 41 क्रमांकाचा, विमर्श अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया होय. सी हा पर्याय 41चं अचूक उत्तर बरोबर असू शकतो. तर पुढचा जो प्रश्न आहे 42 क्रमांकाचा, शिक्षकाने रिकामी जागा ओळखून अध्यापन केले पाहिजे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 42चं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून शिक्षकाने अध्यापन केले पाहिजे. या ठिकाणी मी जे हिरव्या रंगाच्या ग्रीन कलरच्या या ठिकाणी स्केच पेनने जे टिकमार्क करत आहे हे पर्याय क्रमांक हा अचूक असू शकतो. आपण ही संभाव्य उत्तर सूची पाहत आहोत. तर 42चं काय असू शकतं? बी हा अचूक पर्याय असू शकतो. आता पुढचं 43 क्रमांकाचं, स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीचा रिकामी जागाचा चॅनेलचा समूह आहे. किती? तर या ठिकाणी 32 DTH म्हणजे ए. 43चं ए हा 32 DTH हा अचूक पर्याय असू शकतो. या ठिकाणी 44 क्रमांकाचा प्रश्न पुढचा, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये या रिकामी जागाचा समावेश होतो. या ठिकाणी व्हाईट बोर्डचा समावेश करण्यात येतो. ह्या रिकामी जागा
या ठिकाणी ए पर्याय हा 41चा अचूक उत्तर असू शकतो. हे उत्तर या ठिकाणी अचूक असेलच नाही असे नाही, आपल्या संदर्भानुसार संदर्भ ग्रंथात वेगळा पर्याय सुद्धा असू शकतो. या ठिकाणी आपण निश्चितच ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करावे किंवा आगामी येणाऱ्या विद्यापीठाच्या आन्सर कीमध्ये ते उत्तर आपल्याला कळेलच. हे आपण एक संभाव्य उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे उत्तर बरोबर असेलच असे नाही. तर पुढील प्रश्न क्रमांक 45, शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात आणि शेरे देतात, याला काय म्हणतात? तर याला या ठिकाणी मूल्यमापन म्हणतात. पर्याय क्रमांक सी, 45 सी हा अगदी पर्याय बरोबर असू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे 46 क्रमांकाचा, सॉक्रेटिसने सत्य शोधण्याची रिकामी जागा ही पद्धती दिली, तर कोणती दिली? डायलॉग मेथड, संवाद पद्धती. तर 46 अचूक उत्तर डी असू शकतं. पुढचा प्रश्न आहे 47 क्रमांकाचा, प्रायोगिक संशोधनाचा हेतू रिकामी जागा हा असतो, तर या ठिकाणी चलामधील संबंध प्रस्थापित करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असू शकतो. 47 क्रमांकाचा ए हा उत्तर बरोबर असू शकतो. पुढील प्रश्न आहे 48 क्रमांकाचा, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना रिकामी जागा असे म्हणतात, तर या ठिकाणी परिमर्यादा असे म्हणतात. या ठिकाणी 48 बी हे अचूक उत्तर असू शकतं. आता पुढचा आहे प्रश्न क्रमांक 49, कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शततमक रिकामी जागा सारखेच असते, तर या ठिकाणी बी मध्यांक सारखेच असते, तर 49चं बी हे अचूक उत्तर असू शकतं. तर आता पुढचा प्रश्न आहे 50 क्रमांकाचा, एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे काय? एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे रिकामी जागा आहे. काय आहे? तर हे अनैतिक आहे. तर या ठिकाणी तो काय करत असतो? तर हे जो संशोधन लेख कॉपी करून लिहितो, तर याला काय? रिकामी जागा अनैतिक म्हटले जाते. म्हणजे 50चं अंतिम प्रश्नाचं अचूक उत्तर बी पर्याय असू शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेपर 1 मधील काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. तर निश्चितच या प्रकारे पेपर 1 व पेपर 2चा जो स्कोर होणार आहे तो अंतिम आपल्याला या ठिकाणी 6% ॲग्रिगेट करून आपण या ठिकाणी सेटसाठी पात्र होणार आहात. तर निकालासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही पेपरचे मिळून आपल्याला या ठिकाणी पेपर फर्स्ट आणि सेकंडमध्ये मिळून या ठिकाणी 40% आपल्याला गुण यावेळेस आपल्याला घ्यायचे आहेत. तेव्हा या ठिकाणी आपण पुनश्च एकदा भेटू. धन्यवाद.